महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे साबुदाणा बटाटा चकली। चकल्या अतिशय सुंदर फुगतात, वर्षभर उपवासाला टिकवून ठेवण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे। किंवा बराच वेळा पावसाळ्यात काही नसतं उपवासाला, तर पावसाळ्यामध्ये काम येतात। आता याची रेसिपी कशी बनवायची ते आपण वळला रेसिपीकडे। इथे आपण बटाटा किसून, इथे उकडलेले बटाटे घेतले आणि आपण ते किसून घेतो। तुम्हाला हवं असेल बटाटे जास्त घेऊ शकता, मला कमी बनवायचे म्हणून मी दोनच घेतले। पण 250 ग्राम बटाटे घेतले होते आणि 250 ग्राम बटाटे घेतले होते, ते उकडले आणि किसून घेतले। त्यानंतर आपण 250 ग्राम साबुदाणा आहे जो भाजला आणि मिक्सरला काढला। आता आपण यांना मिक्स करून घेऊया। इथं आपण चवीप्रमाणे मीठ घालतोय। आपण इथे चकल्या काढून घेतोय 3 कलरमध्ये, एक पांढऱ्या कलरमध्ये आणि 2 रंगीत कलरमध्ये। अशा प्रकारे आपल्याला 3 कलरच्या चकल्या अशा पद्धतीने बनवतोय। चकलीचा सोहळा तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता इथं आपल्या अशा पद्धतीने चकल्या काढून झाले। आता आपण त्या उन्हात सुकवूया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला साबुदाणा बटाटा चकली तयार आहे। ह्या वर्षी ही बनवून बघा, उन्हाळ्यात स्पेशल रेसिपी। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।